नमस्कार मित्रांनो, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हा सगळ्यांसोबत आज मी माझा एक मुलाखतीचा एक किस्सा शेअर करणार आहे, जो माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण टेट धारकांना बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की विथ मुलाखत म्हणजे काय, फक्त काय पैसा, पैसा, पैसाच का? नाही, अशातली काही बाब नाही आहे. प्रत्येकच संस्था काही पैशाचा विचार करत नाही. आणि विशेषतः 11th आणि 12th 11वी आणि 12वीसाठी ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होत असतं, तुमची निवड होत असते, त्यावेळेस बऱ्याच संस्था तुमचं विषय ज्ञान पाहत असतात. आता 400-500 व्हॅकन्सीज तरी 11वी-12वीसाठी 11th-12thसाठी येणार आहेत. याबाबत मला तरी शंका नाही. मग अशा विविध विषयांसाठी ज्या संधी आहेत आणि खालीसुद्धा अगदी तुमच्या टीचिंग मेथडऐवजी तुमचं विषय ज्ञानसुद्धा तपासलं जातं आणि मुलाखतीमध्ये कधी-कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला काय करून जातं, तुमचं सिलेक्शन घेऊन जातं किंवा सिलेक्शन करून देतं. असाच एक किस्सा माझ्यासोबत झालेला. अ, जवळपास 2014ची गोष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड येथे हिस्ट्री सब्जेक्टची एक व्हॅकन्सी निघाली. आता मी मराठवाड्यातील, की कोकणामध्ये महाडला, रायगड जिल्हा. मग आता तिथे मुलाखतीला जायचं ठरवलं. मुलाखतीला गेलो आणि मग मुलाखतीला गेल्यावर कॅन्डिडेट पाहितले तर 128, 129 असे काहीतरी कॅन्डिडेट होते आणि इतके सगळे उपस्थित होते. मी सगळ्यात उशिरा पोहोचलेलो तिथे. तिथे गेल्यानंतर मग माझा नंबर आल्यावर इंटरव्ह्यूला ज्यावेळेस मुलाखतीच्या पॅनल पुढे उभा राहिलो, त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला. सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, की आता इतिहास माझा विषय असल्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला, की इतिहासाच्या बाबतीत हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश कालखंड या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? चांगल्या संस्थेवर फक्त काय म्हणतोय, तुमच्या विषय ज्ञानाला, तुमच्या प्रेझेंटेशनला खूप महत्त्व असतं. आणि बऱ्याच जण माझ्या अगोदर बहुतेक संपले होते. काही माझ्यानंतर 2-4 आलेले असतील तेवढेच. माझा नंबर तर 128-29 काहीतरी होता. ठीक आहे. मग आता तो प्रश्न विचारल्यानंतर मी माझ्या पद्धतीनं उत्तर दिलं आणि त्याला माझं उत्तर असं होतं, की हिंदू, मुस्लिम किंवा ब्रिटिश कालखंड मुळात हे जे डिवायडेशन आहे, ते चुकीचं आहे. का? कारण की मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आणि आधुनिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भातही हिंदू किंवा मुस्लिम राज्यकर्ते केवळ एकच राज्यकर्ते होते अशातला भाग नाही. आणि हे मी डिटेल एक्सप्लेन करून त्यांना सांगितलं, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी त्यानंतरही 2-3 क्वेश्चन त्या संदर्भातच विचारले. आणि मग पुढचा त्यांनी प्रश्न विचारला मला, की मोहम्मद तुघलक याला मूर्ख म्हटलं जातं. का म्हटलं जातं? आता प्रश्न साधा सरळ होता. तर मोहम्मद तुघलक कोणाला माहीत आहे? माहीत नाही. सगळेच त्याला वेडा तुघलक म्हणून इतिहासामध्ये ओळखलं जातं. पण माझं उत्तर मात्र या बाबतीमध्ये वेगळं होतं. आता त्यांनी प्रश्न विचारला होता, की मोहम्मद तुघलकाला मूर्ख का म्हटलं जातं? पण माझं उत्तर हे होतं, की मोहम्मद तुघलक हा मूर्ख नव्हता, तर मोहम्मद तुघलक हा काळाच्या पुढे पाहणारा माणूस होता. त्याला त्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तत्कालीन काय म्हणता येईल, की सनातनी वर्गाने किंवा उत्तरेतील थंड हवामानाला सवय लागलेल्या थंड हवामानाची, यांना दक्षिणेत दौलताबादला आणले गेलेली राजधानी ही त्यांना पसंत नव्हती. त्यामुळे त्यांना सहकार्य केले नाही. पण जर त्यावेळेस तो प्रयत्न यशस्वी ठरला असता तर भारताची राजधानी संरक्षणात्मकदृष्ट्या खूप चांगल्या ठिकाणी आली असती. आणि दुसरी गोष्ट, दक्षिणेवर तितकाच चांगल्या प्रकारे अंमल बसवता आला असता. आज दौलताबाद म्हणजेच देवगिरी, औरंगाबादच्या जवळचं, ते काय झालं असतं, ते प्रसिद्धीस आलं असतं आणि महाराष्ट्राला तर याचा विशेष फायदा झाला असता. आज कदाचित तो निर्णय कायम राहिला असता तर महाराष्ट्रामध्ये देशाची राजधानी असती. आणि महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण दक्षिणेचा, उत्तरेची राज्याच्या तुलनेत आता जो विकास कमी आहे, तसा दक्षिणेकडील राज्याचाही खूप चांगल्या प्रमाणात विकास झालेला असता. आणि मला वाटतं तिथेच माझं सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यू दिला, ठाणे स्टेशनला पुन्हा बसने पोहोचलो. ठाण्याला पोहोचलो. बस स्टँडहून पुन्हा
कुठे रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि गाडी यायची वाट पाहत असताना तिथेच मला फोन आला की श्रीकांत बुलबुले सर, तुमचं सिलेक्शन झालं आहे, तुम्ही कधी हजर होता? मी 2 दिवस मागून घेतले, पण या अगोदर मी सांगितलं तसं जसाही प्रवास सुरू केला होता, ठाणे सोडून मुंबई, जसजसं कोकणामध्ये, जसं महाडच्या जवळ जात होतो, तसतसं वातावरण बसमधून सुद्धा बसच्या खिडकीच्या बाहेर तोंड काढत होतो मी, कशासाठी तर हवा लागावी म्हणून. आणि इतकं दमट वातावरण, इतक्या दमट वातावरणामध्ये राहणं मुश्किल होतं. त्यांचा 2 वेळेस पुन्हा फोन आला, पण मी काही सिलेक्ट व्हायला किंवा जॉईन व्हायला तिथे गेलो नाही. आजही पश्चाताप वाटतो त्यावेळेस ॲडहॉक बेसिक्सवर असणाऱ्या प्राध्यापकांना परमनंट करून घेण्याची एक पद्धती होती. आणि मुंबईमध्ये पैसा लागत नाही, कोकणामध्ये तुमचा पैसा लागत नाही, तुमची क्वालिटी पाहितली जाते. महाडचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, कला आणि विज्ञान महाविद्यालय हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज आहे आणि खूप छान कॉलेज आहे. पण तिथली माझी संधी माझ्या हाताने हुकलेली आहे, माझ्या हाताने ती संधी गेलेली आहे. पण सांगण्याचा उद्देश, सांगण्याचा उद्देश, मुलाखत माझी सांगण्याचा उद्देश हा की सेल्फ कॉन्फिडेंट राहा. एकतर मुलाखतीला गेल्यानंतर तुम्ही परवानगी घेऊन खुर्चीत समोर बसल्यानंतर 30 सेकंद तर धाकधूक सगळ्यांनाच असते. 30 सेकंदानंतर डोळ्यात डोळे घालून, अगदी चेहऱ्यावर उसणं नाही, आवश्यक असं थोडंसं स्मितहास्य घेऊन तुमच्या प्रश्नाची उत्तरं कॉन्फिडन्सपणे द्या. ही मुलाखत देताना सुद्धा मला बऱ्याच वेळेस प्रश्नाचं उत्तर मी अगदी योग्य पद्धतीने देऊन सुद्धा कुठून तरी कोपऱ्यातून आवाज येत होता. हे चुकीचं आहे. सत्य असून सुद्धा निवड केली, तुमची मानसिकतासुद्धा पाहितली जाते. तुम्हाला तुमची मानसिकता, तुम्ही विद्यार्थी प्रश्न विचारतात ना तुम्ही शिकवत असताना, त्यामुळे तुम्ही मुलाखत देताना किती कॉन्फिडेंट आहात. अगदी त्यांचं सुरू होतं, मध्येच कुणीतरी असायचं. खूप मोठा पॅनल होता तो, 10-12 जणं बसलेली. प्राचार्यसुद्धा त्यावेळेस मॅडम होत्या, नाव आठवत नाही पण मला वाटतं गुरव मॅडम. पण तुमच्या जर क्वालिटी असेल तर तुमचं सिलेक्शन होतं. त्यासाठी तुम्ही जर कोणत्याही विषयासाठी पात्र असाल, जिथे मुलाखतीला संधी भेटेल, सिलेक्शन नाही आहे हे माहीत जरी असलं, मला सांगा, तुम्ही जर इंटरव्ह्यू स्वतः अरेंज करायचा ठरवला प्रॅक्टिससाठी, तुम्ही जर इंटरव्ह्यू प्रॅक्टिससाठी अरेंज करायचं ठरवला, तर तुम्हाला किती खर्च लागणार आहे? 1 लाखभर रुपये खर्च तरी लागेल त्या विषयातीच एक्सपर्ट आणणं, आणि ते तरी भेटणार आहेत का तुम्हाला? हे सगळं आयतं तुम्हाला करून दिलेलं असतं. कुठेतरी 1000-2000 रुपये, 400-500 रुपये खर्चून तुम्हाला जर कुठे जाऊन जर तुमचा इंटरव्ह्यू फेस करता येत असेल, तो कॉन्फिडन्स तुमच्या आयुष्यभर कामाला येत असतो. मी वर्षातून कुठे जरी जॉईन असलो तरी मी वर्षातून 4-5 ठिकाणी तरी इंटरव्ह्यूला जात असतो, त्या विषयाच्या संदर्भाने. ही अशी इंटरव्ह्यूची तुम्हाला तयारी करता येईल. बऱ्याच संस्था आहेत तिथे फक्त तुमची क्वालिटी पाहितली जाते. त्यामुळे आपली तयारी करा आणि कॉन्फिडंट राहा. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सेल्फ कॉन्फिडन्स फक्त इंटरव्ह्यूसाठी खूप महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.